दत्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहूनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वर प्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि बाबा मानवी जीवन मिळाल्यानंतर ज्याला या जगात येण्याचा दिवस मिळाला त्याला या जगातून जाण्याचा दिवस मिळाला। ज्याचा जन्म आहे ज्याचा मृत्यू आहे ज्याचा उपज नाही ज्याचा निम्न आहे ज्याला पहिला दिवस मिळाला आबा त्याला शेवटचा दिवस सुद्धा मिळाला। आणि तो आमचा शेवट कशानं गोड झाला आमचा शेवट कधी बाला झाला तो पटवून देणारा 4 चरणाचा अभंग विढाला 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 पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आजची एकदिवसीय नैमित्तिक कीर्तन सेवा कोणत्या कारणाने आहे केम निमित्ताने आहे हे माझ्यापेक्षा तुम्ही बसलेले सर्व चांगलं माहीत असलं सर्वांना तरी भक्त्याचं प्रथम कर्तव्य या ज्ञान अल्पसा परिहार देणं अगत्याचं समजून वैकुंठवासी सरस्वतीताई हिरामन दराडे त्याचबरोबर कैलासवासी ढोंड्याबाई गणपतजी इलग या दोघींच्याही प्रथम पुण्यस्मरणानिमित्त खऱ्या अर्थानं हा एकदिवसीय भव्य दिव्य कीर्तन सोहळा त्यांच्या कुटुंबियानं आयोजित केला। त्यांच्या पाठीमागे असणारा त्यांचा गोड परिवार सुपुत्र श्री रामदासजी हिरामन दराडे श्री शिवनाथजी हिरामन दराडे कन्या यमुनाताई संतू कांगणे नैनाताई भाऊसाहेब सानप अनुसयाताई कचरू कांदे सुंदर भिकाजी आव्हाड पुतणे भाऊसाहेबजी मोतीराव दराडे बाळासाहेबजी मोतीराव दराडे निवृत्ती बन्सीराम दराडे आणि सागरजी बन्सीराम दराडे खऱ्या अर्थानं बन्सीरामच ना बत्सीराम खऱ्या अर्थानं अतिशय गोड परिवार सोडून आई साहेबांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य कीर्तन भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजन नियोजन आहे ज्यांची या कार्यक्रमाला पवित्र उपस्थिती आदरणीय स्वरसम्राट भजन सम्राट अख्खा महाराष्ट्र ज्यांचा आवाजाचा दिमान आहे ज्यांच्या आवाजात तेवढंच वजन आहे आणि तेवढंच गोड ही गाणं आहे आदरणीय आपल्या परिसराचं भूषण संबंध महाराष्ट्राचं भूषण आमचे रविदासचे आबा जगदाळे एकदा जरा जोरदार टाळी द्या। त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण स्वरसम्राट भजन सम्राट गोड आवाजाचे धनी माझ्यावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे आमचे चिंतमनजी महाराज सानप या ठिकाणी उपस्थित आहे जरा जोर टाळी द्या। त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण स्वरसम्राट भजन सम्राट शरदजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत त्या शरद बाबांसाठी जरा जोरदार टाळी वाजवा। बऱ्याच वेळा योग आला पण नाव लक्षात नाही माफी मागतो। त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण राहुलजी बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत राहुल बाबांच्याही चरणावरती नतमस्तक होतो। ज्यांची गोड वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी आहे श्री गुरुदेव दत्त वारकरी शिक्षण संस्था मेडी राहुल महाराजांची संस्था आहे एकदा या सर्व मुलांसाठी जरा जोरदार टाळी द्या। त्याचबरोबर मृदंगावरती जे गोड साथ करतायत आदरणीय हरिभक्तीपरायण मृदंग सम्राट मृदंग वैभव आपल्या परिसराचं वावी भावाचं भूषण आमचे गिरी बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत एकदा गिरी महाराजांसाठी जरा जोरदार टाळी द्या। त्याचबरोबर विनेकरांमध्ये अगदी ज्यांचं नाव खूप मोठं आहे आबा गायकाची क्रेज बघितली कीर्तनकाराची क्रेज बघितली पण विनेकऱ्याच्या सुद्धा तारखा इतक्या बुक व्हायला लागल्या हे किरण महाराजाकडे बघितल्यानंतर कळतं। किरण महाराज गोड या ठिकाणी अगदी सुंदर नारदासारखं रूप घेऊन तुम्ही उभा आहेत तुम्हालाही धन्यवाद। दोन्ही माझ्या बाजूला चोपदार आहेत भालदार आहेत दोन्ही चोपदाराला धन्यवाद देतो। ज्यांची गोड साऊंड सिस्टम आहे आमचे सुनीलजी दादा बडगे यांची साऊंड सिस्टम तुम्हालाही धन्यवाद देतो। माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं ही सगळी ज्येष्ठ मंडळी सर्वांच्या चरणावरती विनावर नतमस्तक होतो। शूटिंग आमचं संस्थेचंच दिसतंय हां फक्त एकच सांगतो कोणता चॅनल आहे कीर्तन चैतन्य चॅनल आहे सर्वांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या भागातली चांगली चांगली कीर्तन आपल्याला ऐकायला मिळतील। विढाला 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 अभंग जगद्गुरु तुकोबराय यांचा आणि अभंगा जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या दिवसाचं वर्णन करतायत। तसं पाहायला गेलं तर बाबा या मृत्यूलोकात जीवन नावाची संधी प्रत्येकाला मिळाली पण प्रत्येकाला जीवन नावाची संधी कळाली असं अजिबात नाही आणि ज्यांना ज्यांना जीवन नावाची संधी कळाली त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून आपला काळ सार्थक करून आपला शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला। महाराज म्हणतात आम्हालाही मृत्यूलोकात जीवन नावाची संधी मिळाली ना पण जीवन नावाची संधी मिळाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही। जिने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे ज्या भगवंतानं अनमोल किमतीचा नरजन्म ज्या निमित्तानं ज्या कारणानं दिला त्या कारणासाठी आम्ही आयुष्यभर खर्च करण्याचा प्रयत्न केला आणि याची फलश्रुती आमचा शेवट गोड झाला आमचा जन्म सफल झाला। महाराज आम्हालाही वाटतं आमचा शेवट गोड व्हावा मग आमचा शेवट गोड करण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे महाराज म्हणतात एक काम करा त्या देवाचं भजन करा
शेवट तो होतो तुझेने गोड. शेवट ते देवाच्या भजनानं गोड होतो. मी निश्चित त्याच्यावरती बोलणार आहे, भरपूर प्रमाणे घेऊन बोलणार आहे, निश्चित ऐका. महाराज तुमचा शेवट हो म्हणतोय ना, शेवट तो भला माझा भोग. माझा शेवट चांगला झाला, पण तुकोबर आहे कधी हो आलो निजाच्या माहेरा. आमचं माहेर आहे, माझे माहेर म्हणजे पंढरपूर आहे. तिथं आम्ही आईला भेटलो, आमच्या बापाला भेटलो आणि त्यांना भेटल्याबरोबर आमचा शेवट गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. महाराज त्यांना भेटला, फल काय, परिणाम काय, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागे. जीवनात जो जगानं त्रास दिला, जे आम्ही जीवनात भगवंताचं भजन करत असताना सोसलं, त्या भगवंतापाशी गेल्यानंतर ते सगळं दुःख दूर झालं आणि शाश्वत सुख मिळालं. आता परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेल्या. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. शेवटी तुकोबराय या जगाला काय मार्गदर्शन कराल, काय बोलाल तुमच्या वाणीनं. तुकोबराय म्हणतात ही वाणी आता माझ्या ताब्यात राहिली कुठं. ज्या वाणीनं तुम्हाला या संसारातलं काय सांगावं, ती वाणी आता धन्याच्या भाषणाशिवाय दुसरं काहीच करत नाही. गोविंद गोविंद मना लागली या छंद, गाये ना चिवडे आपुली या छंदे, मनाचे आनंद आवडीने. आता ती दुसरं काही करत नाही, आता ती देवाचं भजन आणि त्याच्या भजनाशिवाय दुसरं सांगणार सुद्धा नाही. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. अशा काही आशयाचा 4 चरणाचा शेवट कशानं गोड होतो, तुकोबरायांचा शेवट कशानं गोड झाला, हा पटवून देणारा अभंग विढाला विढाला दोन्ही आईसाहेबांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. मी नेहमी बोलत असतो बघा, आबा ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती. बसलेली आपली माणसं आपल्या घरात आहेत तोपर्यंत त्यांची उणीव काही आपल्याला भासत नाही, पण एकदा का आपली माणसं निघून गेली ना बाबा, मग डोळ्यात किती आसू अनागाड्या. चिंतामण मनात गेलेली माणसं आसमान महागारी येत नाही. मी गोड बोलून जाईल. महिला मंडळ हरवलेला एखादा सोन्याचा दागिना तुम्ही शिन्नसारख्या ठिकाणी जाऊन तुम्हाला पाहिजे असा सोनाराकडून घडवून घेऊ शकता. पुरुष मंडळी एखादा विकलेला जमिनीचा एखादा एकराचा तुकडा तुम्ही त्या माणसाला दामदुप्पट रक्कम देऊन पुन्हा महागारी घेऊ शकता. पण एकदा का माणूस गेला ना, अजूनपर्यंत पैसे देऊन आणण्याची सोय नाही. नाही सोय. गोड बोलेल, गए हुए कभी वापस नहीं आते, गए हुए कभी वापस नहीं आते, लेकिन उनकी याद आके हमें बार बार सता देती है, बार बार रुला देते. मराठी सांगतो, गेलेली माणसं पुन्हा येत नाहीत गड्या, पण त्यांच्या आठवणी मात्र हृदयात आणि डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाहीत. गोड बोलेल ऐका. माथ्यावर गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, माथ्यावर गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, पण एकदा का आपली माणसं माथ्यावर गेली ना, पुन्हा माणसं दिसत नाहीत गड्या. आहेत तोपर्यंत जपली पाहिजेत. गेल्यावरती कितीही डोळ्यात पाण्याना, गेल्यावरती माणसं काही भेटू शकत नाही. पण ऐका, ज्या मार्गाने आई साहेब गेलेत त्या मार्गाने इथं आलेल्या प्रत्येकाला जावं लागतंय. नवे नवे ज्या दिवशी हाडाचं काळं रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करणारी आई वडील आमच्या जीवनातून निघून जातात, त्यावेळेस आई आम्हाला वेगवेगळ्या रंगानं वेगवेगळ्या रूपानं दिसायला सुरुवात होते. एका कवीनं तिच्या गोड काव्यात वर्णन केलं. ऐका. हंबरुनी वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय. ही आया बाया सांगत होत्या हो तुझ वाहताना, अर दुष्काळात मायेच्या माझे आटला होता पाना. पिठामध्ये पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय. ही कन्या काट्या वेचायाला माय जाई राणी, अरे पायात नसे वाहन तिच्या फिर्यान बानी. अरे काट्या कुट्या काट्या कुट्या काट्या कुट्यालाही तिचे मानत नसे पाय, तवा मले काट्यामध्ये दिसती माझी माय. दिसती माझी माय रे, दिसती माझी माय. त्यावेळेस आई वडील आम्हाला वेगवेगळ्या रंगानं वेगवेगळ्या रूपानं दिसायला सुरुवात होतात. शेवटी मी निश्चित 10-15 मिनिटं आई या विषयाला न्याय देणार आहे, पण तत्पूर्वी मला अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्या मार्गाने आई साहेब गेलेत त्या मार्गाने इथं आलेल्या प्रत्येकाला जावं लागणार आहे. तुम्ही दोघं चौघं जरी लय गोड गाता असला तरी विसरायचं नाही कडे. देव आपलं पुढचं सामानाचं कधी बंद करेल सांगता येत नाही. गिरी महाराज लय गोड पकवाज वाजवत आहे, पण देव पुढची चाट वाजूल देईल का नाही याची गॅरंटी नाही. किरण महाराज लय गोंडस दिसताय, लय भारी फिरताय, लय भारी नाचताय,
पण देव कधी नाचायचं बंद करील सांगता येत नाही गड्या. ओ बसलेले, रोज दुसऱ्याच्या कीर्तनात येऊन आपण कालवाच करतो, दुसरं काही करत नाही गड्या. बरोबर आहे ना? हा, तुम्हाला एवढं टोमणं मारलं तरी कळत नाही का? रोज दुसऱ्याच्या कीर्तनात येऊन आपण बसतोय, रोज दुसऱ्याच्या कीर्तनात येऊन आपण कालवा करतोय, टाळी वाजवतोय, पण विसरायचं नाही एक दिवस आपल्या बी वर्ष श्राद्धाचं कीर्तन होणार आहे आणि त्यात बी कुणीतरी कालवा तरी करणार आहे, नाही टाळी तरी वाजवणार आहे. बडगे दादा, तुम्ही बी लय गोड सिस्टम लावताय. मी असं म्हणलं की मला झाकच येते ह्यात, पण तुमच्याकडे आल्यावर बरं वाटतं. असं असलं तरी गोड लावता तुम्ही सिस्टम, अगदी गोड. महाराष्ट्रात टॉप सिस्टम आहे, टॉप 10 मध्ये तुमचं नाव आहे गड्या. पण एवढी एकोची गेनची ट्रबलची भारी बटणे फिरवत असला ना तरी विसरायचं नाही, देव एक दिवस आपलं बी बटन बंद करणार. सास रुक जाएगी चलते चलते, 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 शम्मा बुझ जाएगी जलते जलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, निकल जाएगा, दम निकल जाएगा, निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस क्या भरोसा है, 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 क्या भरोसा है. वाह, टाळी वाजवा जरा एकदा. वाह, गोड प्रमाण. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का, सास रुक जाएगी चलते चलते. कधी दिवस शेवटचा दिवस येईल बाबा, कोणता क्षण कधी असेल सांगता येत नाही. माशी पंख पाखडे तो हे सरे, ग्रास गिरी सत्ता नाही हाती. हा, बसलेले कपातला चहा बशीत, बशीतला चहा मुखात, मुखातला चहा पोटातच जाईल याची गॅरंटी नाही. माशीला पंख पकडायला सुद्धा जेवढा वेळ लागत नाही ना तेवढ्या वेळ माणसाला जायला लागत नाही, अजिबात नाही. मी सांगत होतो, आलाय त्याला जावं लागणार. बसलेले तुम्ही रोज दुसऱ्याच्या कीर्तनात येऊन बसताय, तसं एक दिवस आपल्या बी कीर्तनात कोणतरी येऊन बसणार आहे. तुम्ही म्हणाल महाराज लय हुशार दिसताय, सगळ्याला मारताय, तुम्ही काय अमृत पिऊन आला काय? माझं बी तसंच आहे. जसं बाबा मी रोज दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धाचे कीर्तन करतोय, मी पण विसरायचं नाही. एक दिवस माझं पण वर्ष श्राद्ध होणार आहे, त्यात पण कोणीतरी येऊन कीर्तन करणार आहे. मला जावं लागतं, तुम्हाला जावं लागतं, नवल नाही. संत म्हणले जगा काळ खाई आम्ही माथा दिला पाहिजे, पण त्या सर्व संतांना सुद्धा पंचमहाभूतापैकी एका महाभूताच्या स्वाधीन देह करावा लागला. एवढंच नाही, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणो हाले, जो जगात ये चालित एक, तुझिया सत्तेने विदाशी बोलणे, सूर्याशी झालेने तुझिया बळी चाले. हे शरीर कोणाची असते, कोण बोलवितो हरिविन, तो बोलवणारा सुद्धा जरी या जगात अवतार. येत नाही उर आले अवतार, एरते पामर जीव किती. ही कमी पडत असेल. 9 भी मर गए, 10 भी मर गए, सहस्राठ्यांशी 33 कोटी देवता मर गए, पडे काल के पाशी. बाबा उपजला पिंडा मरण संगाती, उपजला पिंडा मरण संगाती, मरण संगाते, उपजला पिंडा मरण संगाते, उपजते सवेची, मरण
चलिया पिंडा मरण सांगा ते जन्मय जन्मासोबत मृत्यू आहे म्हणजे आहेच. मरावं लागत मी नाही सांगत. माऊली गोड बोलतायत. का देहाची या गावालिया जन्म मृत्यूची या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जिया परी. लक्षात ठेवा. एक जसा जन्माचा सोहळा झालाय तसा एक दिवस मृत्यूचा देखील सोहळा होणार आहे. किंवा पुढं का ललाटीचे लिहले ते नामुळे गा काही केले काळे गोरे पण धुतले ना फिटोने. जे नशिबात लिहिलंय ते एक दिवस होणार. जे जे लिहिले प्रारब्धी ते ना चुके कर्म कधी होणारा सारी की बुद्धी कर्म रे खाटळे. नशिबात आहे एक दिवस टाकून द्यावा लागणार आहे आणि दुसरा देह माणसाला धारण करावा लागणार आहे. माऊली गोड बोलतायत. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वस्त्र वेडिजे तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्य म्हणताय जीर्ण होणार आहे फाटणार आहे. फाटल्यानंतर टाकून देऊन दुसरं कापड परिधान करावं लागणार. एका सुभाषितकाराचं किती गोड वाक्य बघा. अरे यूं ही नहीं जाते कोई दुनिया से लौट के. अरे यूं ही नहीं जाते कोई दुनिया से लौट के मिलते हैं सभी यहाँ कपडे बदल बदल के. कपडे बदल बदल के. जसं तुम्ही आम्ही रोज एकमेकाला कपडे बदलून भेटतोय का तसा आत्मा शरीर बदलून बदलून भेटतोय. पण आबा काय झालं या कपड्याचा लोकांना गर्व झाला. लय माझ्यासाठी काय काय राहुल महाराज इतका पैसाला लोकांकडे काय काय आमच्या गावातली दिवसाला 4 ड्रेस बदलतात. रावणाला वाईट टॅक केले गाड्यांनी. सकाळी एक संध्याकाळी एक दुपारी एक झोपताना नाईट पॅन्ट टी शर्ट असं दिवस हात लावाय सुद्धा आई बी वाटतो कापतो का काय म्हणजे इतकी कडक कपडे. बरं किती कडक कपडे घातली बसले तरी मसन वाट्यात होय जायचंच आहे ना. बरं मसन वाट्यात गेल्या लोक म्हणतात का काय नाही नाही लिननचं कापड घालत होता 2-2 हजार रुपये मीटरचं. 60चं फराय 60चं बस ठेवलं कारण ही गबाळ आहे का. जोवरी चलन गा तोवरी मनती माझा बांधोनी आदिती यमाची हाती भूषणे घेती काढून तुमचं पाटे नाही रे नाही कुणाचे कोणी तुझे नवे रे कोणी अंती जाशी लेखल प्राण्या माझे माझे म्हणून आणि बाबा तीच आमच्या गावातलं 4 ड्रेस बदलणार असं दुसऱ्याच्या मैतीला जातो ना आपण मैतीला. नेमका आमचा पाहुणा होता म्हणून मी बी गेलो चिंतामण महाराज. आता पाहुण्याचं जवळ असल्यावर जावं लागतं. मैतीला गेलो बाबा. मैतीला गेल्यानंतर आपलं मला ती सरान बिरान रस्त्यात नाही वय कमी अनुभव नाही पण ते मी महाराज असल्यामुळे मला दाखवायची सवय. मी आलोय रे बगल कोणतरी मला सवय. मी आपली लाकडं हाताखाली द्यायचो बाबा. लाकडं हाताखाली खाली जायचं नेमकं ती 4 ड्रेस बदलणार असं येशीतून येताना बघितलं पण ती छाती काढून आलतं. काही सण होतं पण छाती काढलं की माझं बी डोकं फिरतं. मी लाकडं फेकली मला जाळ होऊ द्या तिकडे पण त्याचं बघू आधी. त्याच्याकडे गेलो चोपदार ऐ छाती आत घे. ते मला नाही घेणार. म्हणलं का नाही घेणार. मला 4 कोटी. तो का म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. धन मिळून कोट्यानं कोटी सवे त्याचं गेलं नाही तुझं कुठं ठेकाल घ्यात. ते मला नाही घेणार. मला नाही घेणार तर मग फुगा फुटणार. आणि लक्षात ठेवा संपत्तीचा सत्तेचा फुगा फुगतो पण फुगल्याबरोबर बाबा फुटणार माणूस तर चालता चालता त्याच्या पायाला हाडूक टोचलं मसन वाट्यात. आता आई मसन वाट्यात सोन आहे हाडकच ना. हाडूक टोचलं ना हाडूक त्याला किती गोड बोलतोय बघा. एक दिन निकले ते सैर करणे मन में कई अरमान थे चलते समय पैरों को चुभी हड्डी हड्डी के ये बयान थे. अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे हम भी कभी इंसान थे. अरे भल्या माणसा गर्वानं चालतोय लेखा. तुला वाटतंय तू 4 ड्रेस बदलतोय पण ऐकून जा मी 8 बदलायचो. मी म्हणजे विकास महाराज नाही त्या हाडूक म्हणतोय मी 8 बदलायचो पण ऐकून जा या मसन वाट्यात आल्या माझी बी राख आणि तुझी बी शरीराची होय माती शरीराची होय माती शरीराची होय शरीराची कोणी नाही ती सांगती अंती नाही रे सांगती शरीराची होय माती शरीरा
शरीराची होय माती, कोणी नाही ते सांगाती, अवघी कामे सारी खोटी, अंती जाणे मसन वाटी. बाबा मसन वाट्यात गेल्यानंतर सगळ्याची राख आहे. मसन वाटा बघत नाही गरीब आहे की श्रीमंत आहे, मसन वाटा बघत नाही राजा आहे की रंग आहे, तिथं गेला राख म्हणजे राख. तुम्ही बसलेले म्हणाल या जगात हाल इमानदार तोल इमानदार, सध्याच्या काळात इमानदारी गेली भेंड्या कात्रीत. इमानदार फक्त एकच आहे, मसन वाटा. मी पटवून देतो. शमशान शमशान तेरे इराद कितने नेके, तेरे यहाँ चाहे गरीब हो या अमीर, लेकिन सबका बिस्तर एक है, सबका बिस्तर एक है. मसन वाट्यात कोणी जाऊ द्या, राखच आहे. म्हणून बसलेले पद प्रतिष्ठा संपत्ती याचा कधी गर्व करायचा नाही, हे नश्वर आहे. कधी राजाचा रंग होईल आणि रंकाचा राजा होईल सांगता येत नाही. आले देवाजीच्या मनात येते, कोणाचे झाले ना हरिश्चंद्र तारा राणी बाहे डोंब्या गरीबानी. झोपताना राजा म्हणून झोपला, पण सकाळी हातात कोटरी पडली. एक गोड वाक्य बोलून जाईल, आपला शेजारी गरीब आहे, आपला मित्र गरीब आहे, तर त्याच्या गरिबीवरती हसायची चेष्टा कधी करू नका. कारण देव कधी आपल्याला त्याच्या जागेवर नेऊन बसवेल ना सांगता येत नाही. प्रमाण आहे तुका म्हणे आले समर्थाच्या मना, जरी होय राणा रंक त्याचा. आपलं सगळं 2-4 मिनिटाचं लांबलं मी एका उभी जवळ आहे, जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे. महाराज मारावं लागत आहे, पाठ झालाय, पाठ ऐकून ऐकून कटाळ आलाय. 10व्यातला प्रवचनकार येतोय तेच सांगतोय मारावं लागणार. वर्षश्राद्धाचा कीर्तनकार त्याला तर भांडवलच मारावं लागणार आहे. नवे नवे दुर्दैवानं सप्त्याच्या कीर्तनात सुद्धा ऐकावं लागतंय, मारावंच लागणार आहे. महाराज कधी कधी कटाळ येतो की मरतो, मरायचाच कटाळ येतो का काय विचार पडतो. आणि आबा आपल्याला तरी बरं वाटतंय का रोज रोज हीच सांगाय, पण आपल्याला बी सांगावं लागत आहे जन हे सुखाचे. बरोबर आहे ना, मारावं लागत आहे. महाराज ऐकलंय, खूप वेळा ऐकलंय, पण आज अभंग घेतलाय शेवट होतो मला. आम्हालाही वाटतं आमचा शेवट गोड व्हावा. मग आम्ही आमचा शेवट गोड करण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे याचं दिग्दर्शन करा. महाराज म्हणतायत जरी करणे असेल शेवट गोड गा, राम राम स्मराधी. वाटतंय शेवट गोड व्हावा, ऐशी जोडी करा, राम कंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. वाटतंय शेवट गोड व्हावा, तुकोबराय म्हणतात अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. वाटतंय शेवट गोड व्हावा, तर देवाचा पण नियम आहे, अंतकालेच मामेव स्मरण मुक्तवा कलेवरम. बसलेले देवाचा असा नियम आहे, मरताना जर देवाचं नाव मुखाला आलं तर मोक्ष नाही, तर मोक्ष नाही. बरोबर. मग आबा काय काय लोक आपल्यापेक्षा बसलेले हुशार असतात, कळत डोंबलं नाही पण आपल्याला शिकवाय जातात. मग काय काय म्हणजे ना महाराज 4 प्रमाणं दिली ना तुम्ही, मग 4ही प्रमाणं सांगतायत मरताना देवाचं नाव मुखाला आलं पाहिजे. मग बघू ना, ज्या दिवशी मरायचंय त्या दिवशी भजन करू. तू काय देवाचा चुलताय काय त्या टायमाला याला, काय काय त्याच्या पुढची. महाराज ज्या दिवशी मरायचंय त्या दिवशी रातभर भजन ठेवून भाषणात मरू. तू देवाचा सासरा आहे वय का, देवाकडून स्टॅम्पवर लिहून आणलंय. काय काय तो ओव्याच घेऊन येतात. पाठ आहे ना, मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर. पण ज्यांनी ज्यांनी काशी केली त्यांनी नीट आहे का, बावळ्याचा बाजार. तुम्हाला धंदा नाही ना, आमच्या महाराज लोकाला दुसरा धंदा नाही. काशी मोक्ष देत नाही असं माझं बिलकुल म्हणणं नाही. काशी मोक्ष देतीच, पण माऊलीने पुढे मेघ टाकली, परी वेचणे लागे शिरती हे गावी. काशीत मेल्या मोक्ष असा मोक्ष नाही, काशीत मारावा लागत. आणि आता तर सगळी तिकडच उधळत होती प्रयागराजला. का बरं, कुंभमेळ्याला का आंघोळ्या करायच्या होत्या का, पाप केलं म्हणजे गेले ते सगळे पापीच म्हणायचं ना. माझं एवढं म्हणणं, एवढं पाप करता कशाला की पार काशीला जाऊन डुबक्या लावा लागतात. आणि जमानात जाहिरातीच आहे, जशी जाहिरात तसं लोक उदालतात. ती फेअर अँड लवलीची जाहिरात बघितली का महिला मंडळ, फेअर अँड लवलीची बघितली कशाची म्हणा, किलो किलो लागते महिन्याला, बघितली कशाची. म्हणजे तुम्ही लावता ह्यात नवल नाही, गाड्याची फेअर अँड लवली आली, मेन्स फेअर अँड लवली. आणि त्या फेअर अँड लवलीच्या जाहिरातीत असं दावलंय, फेअर अँड लवली लावल्याबरोबर माणूस गोरा पडतोय. बरं खरं सांगा, फेअर अँड लवली लावून जर माणूस गोरा पडत असता गिरी महाराज, तर मी रोज एवढे पैसे कमवतो इथं सांगू शकत नाही. तुम्ही फक्त 5 रुपयाची पुडी टिकून टिकून आठवडाभर लावता, मी रोज अख्ख्या फेअर अँड लवलीच्या टप्प्यात पालता उलता झोपू शकतो. मग मी असा काळा राहिलो असतो का. अजून बेग राहते पार्लेची बिस्किटची, ती बिस्किट खाल्यावर म्हातारी उड्या मारताना दावली. बरं खरं सांगा बाबा, बिस्किट खाऊन म्हातारा उड्या मारित असती तर म्हातारा आपण किराणा दुकानात नसती वे जाप आणली, खा बिस्किट मार उड्या. अजून तर एक घरात लय दलिंदर आहे ती थम्सअपची. शाहरुख खान येतो, बाटलीत झाकण काढतो, 2 घोट पितो, हवेत उडतो, सांगतो डर की आगे जीत है. बरं थम्सअप पिऊनच जर माणूस हवेत उडत असता आपण गाड्या कशाला आणल्या असत्या. सकाळ सकाळ 2 घोट लावून गाड्यांनी उड्डाण केलं असतं डायरेक्ट इथं जय हनुमान. 2 घोट काय 2 बाटल्या टाकल्या असत्या, फक्त दुसऱ्याच समजू नका, नाही तर दुसऱ्याच बाटल्याचा चळई लोकाला. त्याच्यापेक्षा एक जरात लय पुढची, ती फक्त महिनाभरच येते. उठा उठा सकाळ मोती स्नानाची वेळ झाली. पिंट्या आमच्या काळात हे अलार्म काका होते. अलार्म काका कोण, जाहिरात महिनाभरच. दिवाळी झाली की ती मोती साबण कुठे जळतो आणि कंपनी कुठे पेटवतो मिळ लागत नाही.
चला माझी वस्तुस्थिती, मला तिकडे जायचं नाही. मला सांगायचा मुद्दा एवढा आहे, काशी मोक्ष दिती पण काशीत मारावं लागतं. याच्या उलट बाबा 5 वेळा काशीला गेल्याव आणि 3दा द्वारकेला गेल्याव जेवढं पुण्य मिळतं का तेवढं फक्त पंढरपूर. काशी यात्रा 5 द्वारिकेच्या 3 पंढरीची जाण एक वेळा पंढरीची जाण एक वेळा. काशी यात्रा 5 द्वारिकेच्या 3 पंढरीची जाण एक वेळा पंढरीची एकदम परफेक्ट प्रमाण. काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3 पंढरीशी जाणं एक वेळा. 5 वेळा काशीला आणि 3दा द्वारकेला गेल्यावर जेवढं पुण्य मिळतं का तेवढं पंढरपूरला एकदा गेल्या मिळतं. याच्या पुढे जाऊन सांगतो, काशीत मारावं लागत तवा मोक्ष, पंढरपूरला मारायची आठ नाही. पंढरपूरला पांडुरंगाला बघायची बी आठ नाही. पंढरपूरच्या पांडुरंगाचं मंदिर बी बघायची आठ नाही. नुसत्या मंदिराचा कळस बघितला तरी तुका म्हणे मोक्ष, देखिला कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. याच्या बी पुढे जाऊन सांगतो, बाबा या जगात 360 तीर्थ आहेत. 360 तीर्थाला नाही गेलं तरी चालेल, पण 360 तीर्थाचं घडवं असं वाटत असेल तर पंढरपूरला गेल्यानंतर मंदिर नाही, कळस नाही, काही नाही, फक्त मंदिराच्या देऊळाची पाट तीर्थे घडली 360 तीर्थे घडली 360 तीर्थे घडली 360 देवळाची पाट तीर्थे घडली 360 तीर्थे घडली 360 तीर्थे घडली 360. पाहता देवळाची पाठ तीर्थे घडती 360 म्हणून तुकोबराय म्हणतात, पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहि उभा. भेटीची आवडी तुकोबराय म्हणतात, मी तिथं आलो कुठं, अभंगाच्या 2ऱ्या चरणात. आलो निजाच्या माहेरा 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 आलो निजाच्या माहेरा. भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा. टाळी वाजवा जरा. शिवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या 2ऱ्या चरणात तुकोबराय म्हणतात, आम्ही तिथं आलो कुठं, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. महिला मंडळ खरं सांगा, माहेर स्त्रीला की पुरुषाला? कोणाला? स्त्रीला. लौकिकात माहेर स्त्रीला आहे, पण तसं पाहायला गेलं तर आपल्या सगळ्याच एक माहेर आहे. कोणतं ऐकायचंय? माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीमरीच्या तिरी आहे भीमरीच्या तिरी आहे भीमरीच्या तिरी. बाप आणि आई बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई. माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी ओ आहे भीमरीच्या आपल्या सगळ्याच एक माहेर, ते म्हणजे माझे माहेर पंढरी आहे भिवरेची तिरी. पण आई मला सांगा,
आनंद माहेरात की सासरात? सासरात किती श्रीमंती असू द्या, कुठं आनंद? माहेरात. कारण माहेरात कोण राहतं? आई बाप राहतात. आणि कितीही सासरात दुःख असू द्या, आनंद माहेरातच गेल्यावर, सुख बी असू द्या, आनंद माहेरातच गेल्यावर. बघा, सासरी किती बी श्रीमंती असली तरी पहाटे 5 वाजता उठावंच लागत. माहेरात सकाळी 10 वाजेपर्यंत डराव केलं तरी चालतं. उलट जर पिंट्या आला आणि उठवायला लागला ना, येत तायडे, अगं सासरी पण असंच वागते का? असंच 10 वाजेपर्यंत झोपते का? त्यावेळेस आई म्हणते, ए गाबड्या हू बाजूला. अरे सासरी तर माझ्या लेकराला तर असंच आहे, पण माहेरात तरी सुखानं 2 घास खाऊ दे की, झोपू दे की. बरोबर आहे ना? आणि ऐका सासरातला आणि माहेरातला फरक सांगतो. एक नवीन लग्न झालं आणि नवीन लग्न झालं, इथे जातील, लग्न नवीनच असते. ती इथे जातीला जाता ना तुम्ही, नेमकं 16वा झाला, पूजा झाली, आणि पूजा झाल्यावर नवरी महागारी आली, पुन्हा सासराला गेली. आता नवरीचे 9 दिवस असतात, नव्याचे 9 दिवस झाले. सासू म्हणजे जगदंबेचा अवतार. आता जुना काळ आहे, जुन्या काळात पाणी आणायला हिरीवरती जावं लागायचं. बरोबर आहे ना? आता काय, आता काळ बदलला, आता घरात क्वाक आलेत. बरोबर आहे ना? अजून काही दिवसानं पाहुणाला गेला, क्वाकच तोंडात कोंबायचा, पी मर, जेवढं लागतंय तेवढं क्वाक चालू करून तापल्या तोंडात. आणि जग लईच पुढे गेलो, लई पुढे गेलो. बाबा, मी पुण्यात कीर्तनाला गेलो, एक जणाने चहा प्यायला घरी नेलं, चहा प्यायला गेलो, पण 15 मिनिटानंतर त्या घरातली गृहिणी चहा घेऊन आली. आणि चहा घेऊन आल्यानंतर मी तिच्याकडे बघितलं, म्हणलं, ताई मसन वाटत पिन, पण तुझ्या हातानं नाही प्यायचो गाड्या. म्हणलं. ती म्हणली, महाराज झालं काय? अहो लय बारी. म्हणलं, काही असलं तरी नको गाड्या. का? म्हणलं, चपलीवाली कोण पित नाही. ती म्हणली, महाराज किचन मध्ये घालायची चप्पल. म्हणलं, आम्हाला हाणायची एखादी असली तर आणते. मला हान म्हणलं, आमचं थोबार, आम्हालाच काम नव्हतं तुमच्याकडे. लय पैसा आला म्हणजे काय किचन मध्ये चपला घालताल का काय? तिथं गृहलक्ष्मीचा वास आहे. आणि म्हणतात पायीची वाहनं, चप्पल दरवाजा सुद्धा नाही, पायरी सुद्धा नाही, पायरीपासून 10 फूट लांबच ही चप्पलाची जागा आहे. मला जागेवरती यायचंय. इथे जातीला आली आणि दुसऱ्या दिवशी सासून सांगितलं, जा गावात वाड्याच्या कडेला विरे, तिथून पाणी आण. आता 2 हांडे घेतले आई, पाणी घेतलं, पाण्याचे हांडे मांडले, रस्ता अनोळखी. नेमकं येता येता रस्त्यात दगड आडवाला, दगडाला ठेच कळली. ठेच कळल्याबरोबर हांडा पडला. आता हांडा भरलेला आहे, हांडा फुटल की ठिचल? हा, ठिचणार नाही. आता टिचल मोकळा असला तर आता फुटल. हांडा चांगलाच चेंबला. आता बिचारीच्या मनात चिंता आली. घरी आली आणि घरी आल्यानंतर सासूबाईनं बघितलं. सासूबाईने कालवास, हेच तुझ्या बापाने शिकवलं, हे काय तुझ्या आईने शिकवलं ग? हांडा फोडला. अगं दिलाई तिच्याच आई बापाने, राहू दे की, फुटू दे की, काय फरक पडतो? पण पुढे अशी घटना झाली, दिवाळीला नेमकी त्या घरची लेक आली. आणि दिवाळीला लेक आल्यानंतर लेकीला जरा तुपाची आवड होती, तुपाची भरणी वर होती आणि नेमकं लेकीची उंची कमी होती. तिनं डबा मांडला, डब्या उभा राहिली, तुपाची भरणी घेतली. काचची भरणी बाबा, तिला थोडा वगोळ आलता, हातातून उंची कमी असल्यामुळे खाली उतरताना सटकली बरोबर काचची भरणी आपटली बरोबर काचची भरणी फुटली. आता तूप कसं लिटर आहे, कसं किलो आहे? कमीत कमी 1000च्या पुढे आहे. आणि हांडा 150चा होता आणि 5 लिटर भरलेली होती. पैसे कमीत कमी 5000. आता तिला माहित होतं अंति राम कही आवती नाही. राम सिया राम जय जय राम. सिया राम जय जय राम. जन्म जन्म मुनि जतन कराई. अंति राम कही आवती नाही. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम. आयुष्य वा गोड, आयुष्य भजनात घालवलं तरी बी मारता करत बसलाय. तेवढ्यात तळ्यावरती गरबीन हरिण आलं, पाणी प्यायला लागलं. आणि हरिण पाणी पेत असताना इकडून वाघानं आवाज टाकला. आता वाघाचा आवाज ऐकला, किती बी मोठ्या मिशा ठेवणारा गडी घरवाजा लावून बसतोय. माणसाचं काय घेऊन बसला, त्या हरणाचं काय घेऊन बसला? सगळ्यात मित्र प्राणी हरिण ससा. त्या हरणानं गर्भ टाकला आणि हरिण पळून गेलं. तो गर्भ त्या जड भरत नावाच्या राजानं उचलला, आपल्या झोपडीत आणला आणि त्या हरणाची सेवा करायला लागला. बसलेली चांगलं ऐकत असाल, ऐकायची सवय असेल तर मला सांगा, तो राजा गेलता कशाला? गेलता कशाला? भजनाला. करतोय काय? हरणाची सेवा. त्याचं जाऊ द्या, बुंबलू दे, ती मेलय, त्याचा उपयोग काय आता विचार करून? आपल्याला मिळालाय कशाला? देवे दिला देह भजना गोमटा औटा हात का, मानव देह दिले इंद्रिया हात पाय कान, 3 प्रमाण.
आपल्याला मिळालाय कशाला? भजनाला. आपलं चाललंय काय? संसार. मग त्याचं ना आपलं सारखंच बोंबाललंय ना. काय फरक झालाय? ती फक्त जंगलात गेलंय, आपण घरात आहेत. नाहीतरी बाबा काय या मानव जातीचं दुर्दैव मला माहित नाही बरं का. किती आपण कीर्तनात सांगा लोकाला, ए भजन करायला का, हाताच्या घड्या सोडायला का. कीर्तनात तरी असं तर बापानी होत नाही त्यांच्या, पण कीर्तनात तरी करा. किती 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 अवघड आहे. तरी लोक हाटकोऱ्यावानी नाही सोडत घडी हाताची, नाही ठेवत हातातला मोबाईल, तरी तपल्यास धुन देत आहेत. अरे तो रेडा इतका निर्बुद्ध होता. अजूनही रस्त्यानं रेडा चालला. आपली किती फॉर्च्युनर मोठी असली, BMW असली, डिफेंडर असली, हार द्या तरी ती नाही साईडला देत. ती तपल्या धुंदीत चालतं. मी राजा आहे म्हणतं. ती जायचंय तर मला दडकून जा, तुझ्याच गाडीचं वाटोळे. इतका निर्बुद्ध प्राणी, नाही बोलू शकत. पण ज्ञानोबरायानं मस्तकावरती हात ठेवला आणि एकदाच सांगितलं, बोल रे ऋग्वेद. रेडा ऋग्वेद बोलला. हो जरा पुढचा ऐका. चांगदेवाला गर्व झालता. माझ्यासारखं कोणी नाही, माझ्यासारखं तपस्वी नाही. वाघावर बसून आले. कोण आहे? कोणी जिवंत केली ही माणसं मेलेली. वाघावरती बसून आला ज्ञानोबरायाला पाहण्यासाठी. ज्ञानोबराया निर्जीव भिंतीवरती बसले होते दगडाच्या. चारही भावंड. आणि सहसा संत कधी चमत्कार करत नाही, पण जगानं नमस्कार करावा म्हणून कधीतरी करावा लागतो चमत्कार. करावा लागतो. मनात नव्हतं ज्ञानोबरायाच्या, पण चांगदेवाचा गर्व हरण करायचं होतं. फक्त भिंतीवरती बसले होते. सांगितलं, चल ग भिंत बाई. बसलेले. पाहता काय, भिंत निर्जीव चालायला लागली. गरीबच हरावया किती वर्ष भजन केलं? 1400 वर्ष त्या चांगदेवानं भजन केलं. नाही ज्ञानोबराया कळले. जेव्हा गर्व दाखवलं का भिंत चालून, मग शरण, मग मुक्ताबाईला बी शरण गेले. हा, चांगदेव म्हणे, आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. बरोबर आहे ना? जरा बाबा गोड बोलून बोलतो, राग फक्त येऊ देऊ नका. या मानव जातीचं काही दुर्दैव मला माहित नाही गड्या. पण एकदा सांगितलं की रेडा बोलतोय, भिंत चालती, पण अख्खी ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांनी या जगाला मार्गदर्शन करायला सांगितलं की भजन करा. अख्खा गाथा माझ्या तुकोबाऱ्याला समर्पित करावा लागला. नामदेव रायाला अख्खा गाथा लिहावा लागला. ज्ञानोबरायाला अनेक हरिपाठ, अनेक ग्रंथ लिहावे लागले. तरी या माणसाला अजून पण कळत नाही कीर्तनात तरी भजन करावं. काय दुर्दैव, काय काय नाही. मला कोणाची निंदा करायची. ज्याचा हात मोडल त्याच्या गात आपली आपण करा सोडून. येते कोणाचे काय वागेले, ज्याचे त्याने अनहित केले. मी सांगत होतो, एवढं त्यानं भजन केलं. हरणाला कुटेवरती हरणाची सेवा करायला लागला. आयुष्यभर भजनात घालवलं बाबा. आणि हरणाची सेवा करता करता मरण जवळ आलं. आणि मरण जवळ आल्यानंतर डोक्यात एकच चिंता, मी मेल्यावर या हरणाचं कसं व्हायचं. बरोबर ना? मला त्या हरणाचं जड भरताचं काय घेणते नाही, पण माझ्या पुढे बसलेल्या बी बऱ्याच जड भरताच्या डोक्यात एकच चिंता आहे, मी मेल्यावर माझ्या मागं कसं व्हायचं. जड भरता हो, तू जगून काय करतो? अख्खा गावचा सप्ताह तुझ्या एकट्यामुळे बंद पडायला लागलाय. तू लोकांचा वाद मिटवाय गेला, वाद मिटून येत नव्हता, त्यात काड्या टाकून येत होता, कारण तुला खायला भेटावा. अख्खं गावातलं भाव बांध तुझ्यामुळं व्हायला राहिलं. अख्ख्या गावाचं बांधाचं वाद फक्त तुझ्या एकट्यामुळे. तू जगून काय करतो? तुम्ही फक्त अंगाव घेऊ नका, मला घरी जायचंय. माझं रेडीमेड कापडाचं दुकान आहे, ज्यानं बसतंय त्यानं बसवून लावून घ्या गाड्या. पण एकच सांगेल, किती दिवसाचं आयुष्य आहे. का कुणाचं वाईट करता? का कुणाच्या वाळल्या पाचुल्यावर पाय देता? का कुणाचं वाईट चिंतन करता? कधी 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 नर देहा वेड्या पाण्याचा बुडबुडा. कधी जाईल सांगता येत नाही. मग चांगलं करा ना, चांगलं कर्म करा ना, चांगलं वागा ना. मला आज एका व्यक्तीची आठवण होते, सिंधुताई सपकाळ. नवऱ्यानं टाकून दिलं. बाप्पाच्या दारात गेली, बाप्पानं सांगितलं दिली त्या दिवशी मिली, परत माझ्या दारात यायचं नाही. प्रत्येकाच्या दारात जात होती, हात पसरत होते, सांगत होती कोणतरी भाकर द्या रे, तुम्ही जर भाकर दिली तर मी जगेल, माझं लहानसं बाळ जगेल. पण हे जग इतकं निष्ठुर आहे बाबा. जिवंत माणसाला आधार देताना माणसं 1000 वेळा विचार करतात, पण मेल्यावरती मात्र चौघ जण खांदा देण्यासाठी धडपड करतात.
अरे मेल्यावरती खांदा द्यावा लागतो, ते आमची धर्मसंस्कृती बदल नाही करता येणार, पण जिवंतपणे एखाद्या व्यक्तीला आधार देऊन बघा, त्या व्यक्तीच्या जगण्यातला आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही. आलाय त्या कीर्तनाला तर चांगला ऐकून जा. अरे कोणाच्या तरी जीवनातलं दुःखाचं कारण बनण्यापेक्षा कोणाच्या तरी जीवनातलं आनंदाचं कारण बनण्याचा प्रयत्न करा. निवृत्तीनाथ आपल्याला सुखी केल्याशिवाय राहायचे नाही. वैष्णव जन तो येणे कही पीड पराई जाणे. जो दुसऱ्याचं दुःख जाणतो त्याला वैष्णव, त्याला संत म्हणावं. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथी जाणं. आलायच विषय म्हणून सांगतो. माणूस 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 या व्याख्येवरती येताना माणसाची व्याख्या माझ्या दृष्टीने एकच ठरते. बसलेले आहे का? आपल्याकडे एक भाकर आहे ना, जर अर्ध्या भाकरीने आपली भूक भागणार आहे, तर राहिलेली अर्धी भाकर ज्याला भूक आहे ना, त्याला देण्याची दानत जर आपल्या मनामध्ये निर्माण होत असेल ना, तर आपण माणूस म्हणायचे योग्य त्याच्यात गड्या. अरे आपल्याकडे कोट्यावधीत त्यातले हजारो जर गोरगरिबाच्या अनाथाच्या मुखात जात असतील तर देण्याचा प्रयत्न करा. देव त्या कोटीत अजून कोटी मिसळल्याशिवाय. दया करीने जे का रंजले गांजले त्या. कधीतरी दीन दुबळ्याला मदत करा, गोर गरीबाला मदत करा. देवानं आपल्याला लय श्रीमंत बनवलंय. कधीतरी आपल्यापेक्षा खाली जो त्याच्याकडे बघा आणि त्याच्या उपयोगी या. निश्चित देवत्वाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मी माझ्या जागेवरती येतो. आयुष्यभर मसन वाट्यात राहिली, आयुष्यभर मसन वाट्यातलं खालं. आपली मुलगी ममता नावाची दगडूशेठ रच्च्या गणपतीला आंदन दिली. मांजरीजवळ ममता सदन नावाचं अनाथाश्रम स्थापन केलं. बाबा मरता मरता 2600 अनाथ लेकरांची आई म्हणून गेली, अनाथांची माय झाली. खऱ्या अर्थानं जगायचंय लोकांसाठी. अजून एक व्यक्ती आठवते, रतनजी टाटा. 100 रुपये कमवले तर 100 रुपये सुद्धा भारतातल्या गोर गरीब जनतेच्या कल्याणासाठी खर्च करायची ज्यांच्याकडे दानत होती ना बाबा, ते रतनजी टाटा जगानं गेल्यानंतर, आता वर्ष होत आलं, जगानं गेल्यानंतर स्टेटस ठेवलं, या जगातलं सर्वात मोठं रत्न निघून गेलं. जगाचं जाऊ द्या, पण गेल्यानंतर देवानं सुद्धा वाकून मुजरा केला असेल की या जगात मी माणसं लय बनवली गड्या, पण माणसांच्या गर्दीत माणूस म्हणून वागून आलेला एकच माणूस रतन टाटा. याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती. तुका मानकाचे वैकुंठी सोहळा, माझ्या वैकुंठी सोहळा, मानकाचे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती ज्याची. वैकुंठा सुद्धा त्यांचा सोहळा साजरा होत असेल. आणि आबा तुम्ही असल्यावर जरा मजा वेगळी असते, कारण जसं बोलल तिथं प्रमाण आहे आबाकडं. आयुष्यभर महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ढोक महाराजांच्या संगतीत काळ घालवलाय. सोपं नाही. ज्यांच्याकडे बघून आम्ही कीर्तन करायला लागलो, ज्यांच्याकडे बघून आम्ही चालायला लागलो, ज्यांच्याकडे बघून आम्ही परमार्थात आलो, ढोक बाबांसोबत आयुष्य घालवलं. आयुष्य का पाठ नसावं सगळं.
वा, अतिशय गोड, अतिशय गोड. माझी वेळ पार पुढे चालली आणि मी आता पहिल्या चरणाजवळ येण्याचा प्रयत्न करतो. ऐका, त्याला चिंता बाबा, मी मेल्यानंतर मी कुठे बी जाऊ द्या पण जागे येतो, हे लक्षात ठेवा. मी मेल्यानंतर माझ्या मागं या हरणाचं कसं व्हायचं. आणि बाबा चिंता करता करता, म्हणजे आपल्याला बी चिंताच आहे ना, पण जरा गोड बोलू. झाडावरती उलट टांगून घेतलेल्या वटवाघुळीला देवानं अजून खाली पडू दिलं नाही. झाडावरती उलट बांधून घेतलेल्या वटवाघुळीला बाबा देवानं खाली पडू दिलं नाही. आपण तर त्याची लेकरं आहेत, आपल्याला तो वाऱ्यावर सोडेल का काय बसलेले. येताना काही आणलं नाही, जाताना काही घेऊन जायचं नाही. जाणार आहे तेवढं फक्त भगवंताचं नामस्मरण, चांगलं केलेलं कर्म ते करा, ते परलोकाला तुम्हाला यमापासून सोडवण्याला कामाला येईल. म्हणून ऐका, चिंता करता करता ती जडभरत नावाचा राजा मेला. परिणाम, जडभरत राजा हरणी गर्भा गेला. घाला तो घातला वासनेने. माझा दृष्टांत संपूर्ण संपला. माझा सिद्धांत घरी घेऊन जा. आयुष्यभर भजन केलं तरी पंढरपूरच्या मालकाचं नाव मारताना नाहीच मुखानं आलं. मग आम्ही 50 आहे, अजून 50 शिल्लक आहे म्हणणाऱ्यांनी बघून घ्या. अजून 80 आहे, अजून शिल्लक आहे म्हणणाऱ्यांनी बघून घ्या. माझं तर म्हणणं आहे, जोवरी सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाहिजे तव तो आपले सहित पाहिजे. तीर्थयात्रे जायचो तोपर्यंत अंगात राहणे, तोपर्यंत जडजडून व्हायला निघे भक्तीचे वाटे लाग. तोपर्यंत भक्ती करा, नाही तरी गेला जन्म वाया. नाहीतर जन्म वायाला गेला जराशिवाय राहणार नाही. शेवट कोणाचा गोड आला याच्यावरती एक उदाहरण देईल आणि कीर्तनरूपी सेवेच्या पूर्ण विरामाकडे जाईल. ऐकून जा. त्या रावणानं सीताई साहेबाला उचललं. रावण सीताई साहेबाला घेऊन निघाला. घेऊन जात असताना सीताई साहेबाचा आवाज ऐकून तो जटायू रावणाच्या विरोधात लढायला तयार झाला. लढाई जटायूची रावणाची सुरू झाली बाबा. पण लढाई करता करता आता विजय जटायूच्या बाजूने आहे. रावण हरतोय पण रावणाचा अहंकार जागा झाला. माझ्यासारखा या श्री जगतात ताकदवान कोणी नाही. सगळे देव माझ्या बंदीखान्यात आहेत. ज्ञानी कोणी नाही. माझ्यासारखा ज्ञान कोणाकडे नाही, ताकद कोणाकडे नाही. आणि मी या जटायू सारख्या करून हरतोय, शक्य नाही. अहंकार निर्माण झाला. जटायूला सांगितलं, जटायू अरे का लढतोय माझ्याशी, का वाद खेळतोय, का लढाई करतोय माझ्याशी. माझी जगत जननी आहे, या जगाची मालकी नाही, आदी शक्ती आहे. त्या आदिशक्तीला तुम्ही घेऊन चाललाय, नाही जाऊ देणार. मी द्यायला तयार आहे, पण तू माझ्याकडून हरत नाही याचं कारण तर कळ. मला एक सांग, तुझं मरण नेमकं कशात आहे. जटायू म्हणतोय, विजय माझ्या बाजूने बोलायचा अधिकार माझा आहे. माझं पात्र जड आहे, मी बोलतो. मी विचारतो रावणा, तुला तुझं मरण कशात. रावणानं छल केलं, सांगितलं माझ्या पायाच्या अंगठ्यात आहे. पण रावणानं आता दुसरं छल केलं, जटायू मी तुला विचारतोय, तुला रामाची शपथ घालतोय, तुझं मरण नेमकं कशात आहे. शपथीला गुतले. आणि बाबा तुम्ही जुनी माणसं वचन पाळायचा बघा, शपथा पाळायचा. तुकोबाराय म्हणतात, वचनाशी फिरत येते अधमजन. आम्ही वचनाला फिरणार येते नाही. दिलं वचन, दिलं, होईल ते होईल. सांगतो माझं मरण माझ्या पंखात आहे. पंख छाटले, धारातीर्थी पडला. आणि इकडून प्रभू रामचंद्र सीताई साहेबाच्या शोधात आहेत. सीते 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 सीते. झाडांना विचारतायत माझी सीता पाहिली का, फुलांना विचारतायत, पानांना विचारतायत, जे दिसेल त्याला विचारतायत माझी सीता पाहिली का. आणि तेवढ्या जमिनीतून आवाज यायला लागला, श्रीराम जय जय राम, 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 श्रीराम इतकं गोड भजन ऐकायला लागलं. जमिनीतून आवाज येतोय. बाबा पाला थोडा बाजूला सरला. जटायू धारातीर्थी पडलेला बघितला आणि जटायूचं मस्तक घेतलं ना आपल्या मांडीवरती ठेवलं. काय भाग्य आहे त्या जटायूचं बाबा.
स्वतःच्या पित्याला दशरथ नावाच्या वडिलाला पुत्रयुगामध्ये राम राम करत मारावं लागत आहे आणि इकडं जटायूला शेवटच्या टायमाला देवाची मांडी आहे. प्रभू रामचंद्र विचारतायत काय प्रकार घडला. जटायूने सगळा प्रकार सांगितला. जटायू शेवट गोड करावं लागेल. जटायूला पाणी लखनजीला पाणी सांगितलं. जटायूच्या मुखात पाणी घालण्याचा प्रयत्न करतायत. जटायू मुख उघडत नाही कारण जटायूला माहिती मारताना देवाची मांडी नाही तर देवाचं नाव मुखात लागतंय. मांडी असून देव जवळ असून चालणार नाही पण त्याचं भजन मुखाला लागत आहे. सांगितलं कानात लखनजी भजन चालू करा. कानात भजन चालू केलं आणि पाण्याचा घोट घेऊन शेवटचा श्वास देवाचं भजनच घेऊन सोडला. त्या जटायूनं म्हणावं आम्ही आयुष्यभर अट्ठास केला यासाठी केला होता अट्ठास शेवटचा दिस गोड व्हावा. तुकोबायासारख्यानं त्या जटायू सारख्यासाठी म्हणावं. जटायूनं म्हणावं आमचा शेवट भला झाला आमचा शेवट गोड झाला. अभंगाचं पहिलं चरण. शेवट तो भला टाळी वाजवा. हरि जय जय 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 जय. चला चला विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज विश्वगुरु रुक्मिराज गिरी महाराज सद्गुरु रामराय गिरी महाराज संत भगवान बाबा महाराज की जय. पार कुमार पार कुमार पार कुमार पार कुमार आई वडिलाच्या स्मरणार्थ त्यांनी भजनी मंडळाला टाळ दिलेत. बघा कुणाला द्यायचे ते मुलांना द्या मुलांना द्या. चला खऱ्या अर्थानं शेवटी